नमस्कार. आज आपण आपले कृषी उद्योजक संतोष मुसमाडे, गाव तांबेरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार. सर, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की आपल्या सिजंटा फाउंडेशन इंडियाचे ट्रेनिंग आपण कधी कंप्लीट केले? 2023 ला माझं ट्रेनिंग कंप्लीट झालं. तुम्ही ट्रेनिंग करण्याच्या आधी सुरुवातीला काय करत होते आणि ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर ना कुठला व्यवसाय चालू केला? ट्रेनिंगच्या अगोदर मी माझी शेती बघत होतो. ट्रेनिंग झाल्यानंतर मला बऱ्याचशा ठिकाणी आपल्या सिजंटा फाउंडेशन मार्फत जायला भेटलं. तिथं मग शेतमाल कुठं कुठं चांगल्या पद्धतीने विक्री होतो. त्यांनी मग बरेचसे मॉल वगैरे दाखवले. त्यानंतर मग मला एक आयडिया आली का मग आलं इदलचं पिकवलेलं जे आपलं उत्पादन आहे तिथं आपण मॉलला वगैरे लावलं तर आपल्याला 2 पैसे चांगले भेटू शकतात. मग मी शेतकऱ्यांचा माल विकत घेऊन तिकडे मॉलला वगैरे पाठवतो किंवा आता दिल्लीला वगैरे मार्केटिंग करतो. तुम्ही कुठले कुठले फळबाग विकत घेता आणि कुठल्या खरेदी विक्रीमध्ये बघितलं तर सगळ्याच प्रकारचे फळं आपण मार्केटिंग करतो. समजा आमच्या इकडे डाळिंब जास्त आहे, डाळिंबाचं उत्पादन जास्त असल्यामुळे डाळिंबाचं तो पूर्णपणे जास्तीत जास्त काम करतो. ट्रेनिंग मध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या व्यवसायांबद्दल माहिती भेटली होती? ट्रेनिंग मध्ये सुरुवातीला ते कृषी सेवा केंद्र, त्याच्यानंतर शेतमाल विक्रीचं असे बरेचसे व्यवसाय होते. त्यापैकी मला हा एकदम व्यवस्थित वाटला म्हणून मी हा निवडला. यानंतरचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही ट्रेनिंग नंतर खरेदी विक्री चालू केली, त्यानंतर ना आता अजून कुठला व्यवसाय चालू केलाय तुम्ही? ट्रेनिंग नंतर मी खरेदी विक्री चालू केली आणि त्याचबरोबर एक ड्रीप इरिगेशन हा एक व्यवसाय निवडला. कारण का आमचं गाव थोडंसं कसं डोंगरदऱ्याचं असल्यामुळं पाण्याची टंचाई भरपूर राहते आणि मग शेतकऱ्यांनी शेततळे केल्यानंतर पहिल्याच पाणी तळे संपून जायचे. म्हणून मग मी ते ड्रीपचा व्यवसाय निवडला. आता बरेचसे जवळपास 3000 शेतकऱ्यांना आपण ड्रीप दिलेलं आहे आणि महाडीबीटी अंतर्गत आपण त्या वेगवेगळ्या योजना ड्रीप इरिगेशन, ट्रॅक्टर वगैरे यांचे फॉर्म आपण शेतकऱ्यांना भरून देतो. कुठल्या किती म्हणजे योजना आणि कुठल्या कुठल्या योजना तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या आणि किती शेतकऱ्यांना दिले ते आतापर्यंत? आतापर्यंत पॅकिंग हाऊसचे आपण 2 ते 3 प्रकरणं केले. त्याच्यानंतर कांदा साईजचे केले. ट्रॅक्टरचे जवळपास 50 लोकांना ट्रॅक्टर भेटले. ड्रीपचे 3-3.5 लोकांना ड्रीप आपण अनुदान काढून दिलं. तसे बाकीचे भरपूर चालूच राहतात. ओके. संतोष मुसमाडे यांचे पण शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्या शेतकऱ्यांकडूनच आपण जाणून घेऊया की संतोष भाऊंकडून त्यांना काय काय त्या ठिकाणी फायदा मिळाला. आपले कृषी उद्योजक संतोष मुसमाडे यांच्या अंतर्गत आपण तुमच्याकडे खोडवा व्यवस्थापनचा ऊसाचा मागच्या वर्षी डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट घेतला होता. तर त्याचा तुम्हाला काय फायदा जाणवला? खोडवा व्यवस्थापन आपण पहिल्यांदा पारंपरिक शेती करत होतो, पण आता हवामानपूरक शेतीनुसार तर पहिलं खोडव्यामध्ये पाचड जाळणी किंवा पाटपाणी, त्याच्यानंतर ते पाचड जाळल्याच्या नंतर ते प्रदूषण होणे किंवा जीवन वगैरे मरणे ह्या समस्या होत होत्या. आणि आम्ही असा हवामानपूरक शेतीनुसार असा बदल केला का मुसमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खोडवा रोटून पद्धतीनं जे यंत्राच्या साह्यानं खोडवा व्यवस्थापन केलं. त्यामुळे काय झालं, आमचे जे एकसारखा खोडवा तुटण्यात गेला. त्याच्यानंतर पाचट राख ठेवल्यानंतर त्या पाणीची समस्या कमी झाली, म्हणजे ओलावा टिकून राहिला. सेंद्रिय कर्ब पण जमिनीला भेटला आणि त्या पाष्टामुळे तण आणि म्हणजे उगवणे डायरेक्ट बंदच झालं आणि त्याचे वर्मी पण वाढायला लागले. वर्मी वाढल्याच्या नंतर त्यावेळेस आपण वर्मी वाढले, आपली हुमणी आळी वगैरेचा पूर्ण जवळपास नायनाटच झाला. आणि ड्रीप इरिगेशननी मी ज्यावेळेस पाणी 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला द्यायचो, ड्रीप इरिगेशननी इतकं पाणी कमी लागलं की मी 1-2 तासामध्ये पूर्ण एकर जायला लागला. जे कमी पाण्यामध्ये मला उत्पन्न जास्त मिळायला लागलं. पहिल्यांदा तुम्हाला किती उत्पन्न भेटत होतं आणि नंतर किती उत्पन्न भेटलं? पहिल्यांदा पारंपरिक शेतीमध्ये 40-45 टनापर्यंत जात होतो. नंतर हवामानपूरक शेतीच्या मार्गदर्शनाखाली मी 60-70 टनापर्यंत गेलो. म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ झाली. किती शेतकऱ्यांनी तुमच्या प्लॉटला व्हिजिट केली? 100-150 लोकांनी, म्हणजे शेतकरी येऊन बघून जायचे, डेमो बघण्यासाठी काय बदल आहे हे पण बघायचे. आता पूर्णतः त्यानुसार चालायला पण लागले, म्हणजे बदल करायला पण लागले शेतकरी. ओके, ठीक. नमस्कार, माझं नाव तृप्ती मुसमाडे. मी तांबेरे गावातील शेतकरी असून आमच्या गावातील जे श्री संतोष मुसमाडे आहेत ते आम्हाला कृषीसाठी मार्गदर्शन करतात. त्यांच्याच मदतीने चालले जे सिजंटा फाउंडेशन कडून आम्हाला शेतीसाठी हे आज औषधं मिळाले आहेत. याच्या आधी आम्हाला अशा प्रकारची औषधं भेटली होती. त्यामुळे मी सिजंटा फाउंडेशन आणि संतोष मुसमाडे यांचे खूप आभारी आहे. तर मुसमाडे साहेबांकडून तुम्हाला कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम बद्दल माहिती भेटली किंवा कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ भेटला तुम्हाला? त्यांच्यातर्फे डाळिंबाचे ड्रिपचं अनुदान भेटलं, ब्लोअरचं अनुदान भेटलं,
त्यांची माहिती भेटली डाळिंब बागासाठी माती परीक्षण केलं. ओके. मुसमाडे साहेबांच्या अंतर्गत आमचं जमिनीची माती परीक्षण पण करून भेटले. माती परीक्षणात आम्हाला कळले का कोणत्या जमिनीला घटक कमी आहे, किती जादा आहे, कमी आहे. त्याच्यानुसार आम्ही जमिनीची ट्रीटमेंट केली. त्याच्यानंतर आमचा जमिनीचा पोत सुधारला, उत्पन्न पण वाढलं. धन्यवाद.